नमस्कार, मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण अशी माहिती पाहणार आहोत की जी माहिती आपण याच्या अगोदर कधीही कुठेही पाहिलेली नसेल. तर अगदी कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात पुण्य कसं कमवायचं, यासाठी कोणत्याही पद्धतीची मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, कोणताही मोठा खर्च नाही, किंवा तुम्ही कोणत्या मंदिरामध्ये जायची गरज नाही, मठामध्ये जायची गरज नाही, कोणत्या धार्मिक ठिकाणी जावंच अशी आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या मोठ्या प्रमाणात पुण्य कमवू शकता. अगदी पूर्वीपासून एक म्हण चालत आलेली आहे की अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. अन्नदान केल्यानं फार मोठं पुण्य लाभतं, आणि खरंच अन्नदान केल्यानंतर फार मोठं पुण्य लाभतं. मी जर असं तुम्हाला म्हटलं की तुम्ही वर्षातून एकदा 500 माणसांचं जेवण घाला, तर तुम्ही कदाचित हो म्हणाल. ठीक आहे, घालूया, त्यानं पुण्य मिळेल. 500 लोकांचं, 500 आत्म्यांचं पुण्य मिळेल. मी जर म्हटलं की 6 महिन्यातून एकदा 500 लोकांचं अन्नदान करा, तर कदाचित तुमच्या भुवया उंचावतील, कारण तुम्हाला तो खर्च परवडेल किंवा न परवडेल. गोरगरीब जनतेला तर अजिबात परवडणार नाही. सर्वसामान्य माणसं कसे तर प्रयत्न करतील, श्रीमंत लोक घालवू शकतील. परंतु गोरगरीब जनता असू दे, मध्यमवर्गीय असू देत, अगर श्रीमंत लोक असू देत, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला या गोष्टीवरचा उपाय सांगितला जाईल. तर 6 महिन्यातून एकदा 500 लोकांचं जेवण काय, मी म्हणतो तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही 500 जणांचं जेवण घालून अन्नदान करू शकता. हो, रोजच्या रोज तुम्ही 500 जणांचं जेवण देऊन, पोटभर जेवण देऊन अन्नदान करू शकता, आणि ते पुण्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या पदरात टाकू शकता, घेऊ शकता. आता हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे. या अगदी साधासा उपाय आहे. मन देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. अगदी साधासा उपाय, याला तोडगा म्हणता येत नाही. हा तोडगा नव्हे, कोणत्याही पद्धतीचा तोडगा हा नव्हे. लक्षात घ्या, ही अंधश्रद्धा नव्हे, ही श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा कशी काम करते हे तुमच्या लक्षात येईल किंवा मी सांगेन. कोणताही आत्मा असू दे, त्याला पोटभर जेवण दिलं तर त्याचा आत्मा जर तृप्त झाला तर तो साहजिकच त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. आणि हेच करायचं आहे आपल्याला. आपल्याला अगदी 100 रुपयामध्ये 500 जणांचं जेवण द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे. 100 रुपयामध्ये 500 जण पोटभर जेवणार आहेत, रोजच्या रोज. हो, रोजच्या रोज. तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्हाला 500 लोकांना जेवण घालायचं नाही, 500 माणसांना जेवण घालायचं नाही. कारण कदाचित तुम्ही 500 लोकांना जेवण घालाल, त्यातली 250 लोक तुमच्या जेवणामध्ये काहीतरी क्युरी आहे असं सांगतील. मीठ जरा कमी होतं, तेल जरा जास्त होतं, भाजी जरा असलीच होती, रोटी जरा तसलीच होती, असं म्हणत जातील. त्यातले मोजकीच लोक तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. परंतु इथं मी जो उपाय सांगणार आहे, त्या उपायामुळं 500च्या 500 जण तुम्हाला अंतरात्म्यातून आशीर्वादच देणार. 100% आशीर्वादच मिळणार आणि पुण्यच मिळणार तुमच्या पदरी. तर हा उपाय नीट आहे का? तुम्ही फक्त 100 रुपये खर्चायचे आहेत, आणि मी सांगतो त्या पद्धतीनं उपाय करा. तुम्ही दुकानात जा, किंवा तुमच्या घरातसुद्धा ही वस्तू असू शकते. तुम्ही 100 रुपयेमध्ये जेवढा येईल तेवढा रवा घेऊन यायचा आहे. रवा, हो, ज्याचा आपण उपीट किंवा शिरा करतो, तो सुका रवा दुकानातून घेऊन यायचा आहे, किंवा घरामध्ये उपलब्ध असतोच. रोजच्या रोज देवपूजा झाल्यानंतर तुम्ही 5 बोटाच्या चिमटीत जेवढा रवा मावेल तेवढा रवा घेऊन एखाद्या मोठ्या झाडाच्या भोवताली, म्हणजे वडाचं असेल, उंबराचं असेल, पिंपळाचं असेल, लिंबाचं असेल, अन्यथा कोणतंही मोठं झाड असेल, या झाडाच्या भोवती थोडा थोडा रवा टाकायचा आहे. किंवा तुमच्या जर शेजारला, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, तुम्ही शहरामध्ये राहत असाल, तर तुमच्या शेजारी झाड असेल असं सांगता येत नाही, मग तुम्ही तुळशीमध्ये जरी टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. आता यानं होतंय काय सांगतो. तुम्ही जर मोठ्या झाडाच्या भोवती चिमूटभर रवा टाकत असाल, तर त्या साहजिकच हाताच्या 5 बोटाच्या चिमटीत जेवढा रवा बसेल त्यामध्ये साहजिकच रव्याचे 500 कण अंदाजे आले असतील. आणि 500 कण तुम्ही झाडाच्या भोवती टाकत असता, त्यावेळेला त्या झाडाच्या भोवती काही मुंग्या फिरत असतात. तर त्या मुंग्या त्यातील एक एक कण घेऊन घरी जातात,
आणि साहजिकच एका रव्याच्या कणानं एका मुंगीचं पोट भरू शकतं. ती मुंगी साहजिकच तुम्हाला आशीर्वादच देणार आहे. त्याचबरोबर जर ती मुंगी एखाद्या वेळेला समजा बिळात असेल, तिच्या वारुळात असेल, तिच्या घरट्यामध्ये असेल आणि उदाहरणार्थ असं समजून चाला की तिची पिल्लं जर त्यावेळेला उपाशी असतील, रडत असतील, तर ती मुंगी त्या पिलांना म्हणेल की बाळांनो थोडा वेळ थांबा, अमुक अमुक झाडाजवळ कोणीतरी बिचारा देव माणूस रोजच्या रोज आपल्यासाठी खाऊ ठेवतोय, मी लगेच जाऊन त्यातला खाऊ घेऊन तुमच्यासाठी येतो. आणि ती मुंगी पुन्हा त्याच झाडाजवळ येईल, तो खाऊ घेईल आणि घरट्यात जाईल. असे रोजच्या रोज 500 मुंग्या तिथून खाऊ घेऊन घरी जातील, त्यांचं पोट भरेल, त्यांच्या परिवाराचं पोट भरेल. एका वेळेला 500 मुंग्या तुम्हाला दुवा देतील. 500 मुंग्यांचा आशीर्वाद म्हणजे 500 आत्म्यांचा आशीर्वाद. आणि मुंगीचा आशीर्वाद असो, अगर हत्तीचा आशीर्वाद असो, अगर माणसाचा आशीर्वाद असो, आत्मा हा सगळ्यांचा तेवढाच आहे. त्यामुळं आत्मा हा आशीर्वाद तेवढाच प्रमाणात देईल. आणि आशीर्वाद हा माणूस देत नसतो, मुंगी देत नसते किंवा हत्ती देत नसतो, अगर इतर कोणतंही जनावर देत नसतं, तर आशीर्वाद हा आत्माच देतो. आणि मुंगीनं दिलेला आशीर्वाद ही तेवढाच लाभतो आणि हत्तीनं दिलेला आशीर्वाद ही तेवढ्याच प्रमाणात मिळतो. त्यामुळं तुम्हाला एकाच वेळेला 500 जणांचं जेवण घातल्याचा आनंद मिळेल. 500 जणांना भोजन दिल्याचा तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. त्याचबरोबर रोजच्या रोज जर तुम्ही 500 लोकांचं, 500 जणांचं, 500 जीवांचा पोट भरत असाल, त्यांना जर अन्नदान करत असाल, तर साहजिकच तुमच्या आयुष्यात, तुमच्या जन्मामध्ये जेवढी काही तुम्ही पाप केली असतील, त्यातील पाप कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या नशिबात पुण्याचा वाटा मोठ्या प्रमाणात होईल. ही कृती केल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात खर्च होतो याच्यातला भाग नाही. अगदी 100 रुपयेमध्ये तुम्ही मला वाटते आठवडाभर किंवा 15 दिवस ही कृती करू शकता. त्याचबरोबर ज्या झाडाखाली तुम्ही आज रवा टाकलेला आहे, उद्या जाऊन जर त्या झाडाखाली तुम्ही बघितला तर रव्याचा एकही कण तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. याचा अर्थ तो कुणी ना कुणी किडा, मुंगी, पक्षी कुणी ना कुणीतरी तो खाल्लेला आहे, कुणी ना कुणीतरी त्याचं पोट भरलेलं आहे आपलं. तर प्रत्येकाचं पोट भरतं एका कणानं. आपली ऐपत जेवढी आहे आपण तेवढा प्रयत्न करायला हरकत नाही. ज्यांची कपॅसिटी आहे 500, 1000, 10,000, 50,000 लोकांचं जेवण घालायची ते घालतील, परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पुण्य कमवायचा एक साधा आणि सोपा सरळ मार्ग मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपाय तुम्ही करा, नक्कीच तुमच्या नशिबात पुण्य यायला सुरुवात होईल. भेटूया पुढल्या माहितीसह पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.